नमस्कार मंडळी, काय म्हणता? आज काय स्पेशल? आज आपल्याकडे आहे हळीव लाडू. हळीव लाडू आज आपण जे करणार आहोत ते अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत. मी आज जी ट्रिक सांगणार आहे ना, ती ट्रिक वापरून साधारण एक 15 ते 20 मिनिटात आपण अर्धा ते पाऊण किलो लाडू बनवणार आहोत. बनवायचे? चला किचन मध्ये जाऊया. मध्ये मी साधारण एक फुलपात्र भरून नारळाचं पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटीभर हळीव घेतलेले आहेत. या पाण्यामध्ये हळीव आपल्याला 2 तास भिजवून ठेवायचे. ज्याप्रमाणे सब्जा फुलून येतो त्याचप्रमाणे आपले हळीव सुद्धा फुलून येतात. आता ही छान तापलेली कढई आपण घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घालणार आहोत. तर यामध्ये मी एक ट्रिक वापरलेली आहे. पूर्णपणे ओल्या नारळाचा चव न वापरता अर्धा तुम्ही ओल्या नारळाचा चव वापरायचा आणि अर्ध मात्र सुकं खोबरं वापरायचंय, जेणेकरून आपले लाडू हे पटकन वळायला येतात. त्यातलं जे पाणी आहे, ओलसरपणा आहे, तो पटकन इव्हॅपोरेट होतो आणि आपलं मिश्रण जे आहे ते लवकर वळायला तयार होतं. तर यामध्ये मी भिजवलेले हळीव आणि 2 वाटी गुळ हा यामध्ये ऍड केलेला आहे. गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आमच्याकडे साधारण गोड लाडू आवडतात, त्यामुळे मी यामध्ये 2 वाटी गुळ वापरलेला आहे. तुम्ही 1.5 वाटी किंवा थोडा जास्त वापरलात तरी चालेल. तुम्ही बघू शकता आपलं लाडूचं मिश्रण हे आहे, हे थोडंसं आता वळायला आलेलं आहे. म्हणजे घरचा रंग खूप छान आलेला आहे. ब्राऊन कलर आणि चकाकी त्याला एक प्रकारची आलेली आहे. काळा गुळ वापरल्यामुळे याला छान काळसर रंग आपल्याला आलेला दिसतोय. डार्क ब्राऊन कलरचे लाडू आपल्याला दिसत आहेत आणि घट्ट झाल्यामुळे अतिशय सुंदर लाडू आपल्या यामध्ये वळून आलेले दिसत आहेत. तुम्ही बघू शकता लाडू अतिशय भगराळ सुद्धा झालेले नाहीयेत आणि त्याला एक चकाकी सुद्धा खूप छान आलेली आहे. तर अशा पद्धतीने एक साधारण 15 ते 20 मिनिटात आपले लाडू हे सुंदर तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.